कसं करून देणार आहे मला तुम्ही? आता करून देतो सोपं. आयुष्यभरामध्ये कधीही मिश्र आणि संयुक्त वाक्यामध्ये तुम्हाला अडचण येता कामा नये. मग मुलांनो कसं लक्षात घ्यायचं, संयुक्त वाक्य केव्हा असतं? आपण उभयान्वयव्य नावाची जात शिकलो. 7 नंबरची जात होती उभयान्वयव्य. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारी जात म्हणजे उभयान्वयव्य. त्या जातीचा आणि संयुक्त आणि मिश्र वाक्याचा जवळचा संबंध बाळांनो. ज्याला उभयान्वयव्य चांगल्या पद्धतीने समजलं असेल त्याला आता संयुक्त आणि मिश्र डबल शिकण्याची गरज नाही. मग हे शिकण्याआधी तुम्ही काय करायचं, उभयान्वयव्य ही जात ऐकायची आणि ती जात ऐकली ना बाळांनो, पुन्हा हे ऐकण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. आता लक्षात घ्या बाळांनो, संयुक्त वाक्य केव्हा असतं? आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे की उभयान्वयव्य जे आहे, उभयान्वयी कोणता व्य? उभयान्वयव्य. आता बाळांनो उभयान्वयव्याचे 2 प्रकार पाडलेले आहे. उभयान्वयव्याचे किती प्रकार पाडले? 2 प्रकार. एकाला म्हटलंय काय? एकाला म्हटलं प्रधानत्व. काय म्हटलंय? प्रधानत्व सूचक. काय म्हटलंय? प्रधानत्व सूचक. आणि दुसऱ्याला काय म्हटलंय? गौणत्व सूचक. गौणत्व सूचक. आता बाळांनो लक्षात घ्यायचं, प्रधानत्व सूचक जे आहे त्या प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार पाडलेले आहेत. किती प्रकार पाडले? 4. एकाला म्हटलं समुच्चय बोधक. समुच्चय बोधक. विकल्प बोधक. समुच्चय विकल्प न्यूनत्व बोधक. समुच्चय विकल्प न्यूनत्व आणि परिणाम. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळा, समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम. समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम. समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम. समुच्चय विकल्प. समुच्चय विकल्प. समुच्चय विकल्प. समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम. बाळांनो ताण घ्यायचा नाहीये. या 4 प्रकारामध्ये येणार वाक्य संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्य. या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. आता याच्याबद्दल आपण बघूया. काय? आता हे डोक्यात घ्यायचं आपल्याला. यांना आता आपण बाजूला सारूया की प्रधानत्व सूचकचे जे 4 प्रकार आहे, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम. या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग आता संयुक्त वाक्यामध्ये काय असणार बाळांनो? संयुक्त वाक्य सांगतं मी कशात आहे? प्रधानत्व सूचक मध्ये आहे. म्हणजे प्रधान अधिक प्रधान, म्हणजे जे 2 प्रधान वाक्याला जोडण्याचं काम करतं त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयव्य म्हणतो आपण. मग संयुक्त वाक्य कसं तयार होतं? प्रधान अधिक प्रधान. 2 प्रधान वाक्यापासून तयार होणारं वाक्य संयुक्त वाक्य. प्रधान, मुख्य, प्रमुख, जे एकमेकावर आधारित नसतात, स्वतंत्र असतात. 2 केवल वाक्य असतात. 2 केवल वाक्य असतात जे स्वतंत्र असतात, एकमेकावर आधारित नसतात, प्रमुख असतात, मुख्य असतात, प्रधान असतात. असे 2 वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणतं वाक्य तयार होतंय? तेव्हा तयार होतंय संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य तयार होतंय? संयुक्त वाक्य. म्हणजे कसं बाळांनो? या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आता या 4 प्रकारामधलं कोणतंही वाक्य घ्या. समुच्चय बोधक, बाबांनी मला खाऊ आणला, जिलेबी आणली. बाबांनी मला खाऊ जिलेबी आणली. आता बघा, बाबांनी मला खाऊ
जिलेबी आणली. बाबाने मला खाऊ आणला, बाबाने मला जिलेबी आणली. असं आहे. मग करता या ठिकाणी निघून गेला आणि काय म्हणलं आपण, बाबाने मला खाऊ आण जिलेबी आणली. 2 वाक्ये बाळांनो या ठिकाणी बघा बरं का. बाबांनी मला खाऊ, बाबांनी मला खाऊ अन जिलेबी ग बाई, जिलेबी बाई जिलेबी आणली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिलं वाक्य बाबांनी मला खाऊ आणला, बाबांनी मला जिलेबी आणली. असे 2 वाक्य वेगवेगळे आणि त्या ठिकाणी जोडले गेलं बाबांनी मला खाऊ अन जिलेबी आणली. येते लक्षात. मग असे 2 वाक्य आहे. एका वाक्याने दुसऱ्या वाक्यात भर पडते. पण असं म्हटलं आपण बाबांनी मला खाऊ आणला, स्वतंत्र वाक्य. बाबांनी मला जिलेबी आणली, स्वतंत्र वाक्य. एकमेकावर आधारित नाही. एक वाक्य निघूनही गेलं, बाबांनी मला खाऊ आणला, बाबांनी मला जिलेबी आणली. काही फरक पडत नाही. म्हणजे 2 प्रधान वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात, ज्याने समुच्चय होतो, बेरीज होते, अधिकची भर पडते. बाबांनी मला खाऊ आणि जिलेबीनं भर टाकली. जर समुच्चय दाखवत असेल तर अशा वाक्याला काय म्हणावं बाळांनो? अशा वाक्याला म्हणावे संयुक्त वाक्य. पुस्तक वाक्यामध्ये का ताण येतोय? काही ताण घेण्याची गरज नाही. या ठिकाणी आपल्या डोक्यात आलं पाहिजे बाळांनो, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी लवकर उठतो. आता मी रोज सकाळी लवकर उठतो व शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. शाळेचा 1 तासभर शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. आता मला सांगा बाळांनो, शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, मी रोज सकाळी लवकर उठतो. आता हे जे वाक्य आहे व या अव्ययाने जोडलेले आहे. व हे काय? हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. बघा काय झालंय, मी रोज सकाळी लवकर उठतो, स्वतंत्र वाक्य, केवळ वाक्य 1. मी शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, दुसरं वाक्य, स्वतंत्र वाक्य, मी शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. काही कोणतंही घ्या, एकच उच्चारा, काही एकमेकावर आधारित नाही. एक असलं नसलं काही फरक पडत नाही. मी रोज सकाळी लवकर उठतो, मी शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. काही फरक पडतो का? नाही. असे जे 2 स्वतंत्र वाक्य आहे, जे एकमेकावर आधारित नाहीये, स्वतंत्र आहे, प्रमुख आहे, मुख्य आहे, केवल आहे, साधे आहे, शुद्ध आहे, असे 2 वाक्य जर एकत्र येऊन 1 वाक्य तयार होत असेल, मी रोज सकाळी लवकर उठतो व शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, अशा वाक्याला काय म्हणावं? संयुक्त वाक्य. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. या 4 प्रकारामध्ये घ्या बाळांनो, तुम्हाला जे वाटेल ते घ्या. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. येते की लक्षात? मग या 4 प्रकारामध्ये
जे वाक्य असतात ते वाक्य कशी असणार आहे? प्रधान असणार आहे, प्रमुख असणार आहे, मुख्य असणार आहे. मग संयुक्त वाक्य कसं तयार होतं? दोन प्रधान वाक्यापासून, दोन प्रमुख वाक्यापासून काय तयार होतं बाळांनो? संयुक्त वाक्य तयार होतं. आता या ठिकाणी आपण म्हटलं सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावयास जातो. काय म्हटलंय? सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. सायंकाळी मी क्रीडांगणावर, बघा बरं का, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. किंवा माझे मित्र नसले तर मग मी काय करतो? माझे मित्र असले तर मी त्यांच्याबरोबर फिरावयास जातो. बघा बरं का, पहिलं वाक्य काय? सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. स्वतंत्र वाक्य. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. प्रमुख वाक्य, मुख्य वाक्य, प्रधान वाक्य, केवळ वाक्य, एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. आता या पुढचं वाक्य तुम्ही उच्चारलं तरी आनंद आहे, नाही उच्चारलं तरी सुद्धा आनंद आहे. मग जे दोन स्वतंत्र वाक्य असतात, जे एकमेकावर आधारित नसतात, केवळ असतात, केवळ असतात म्हणजे प्रधान असतात, एकमेकावर अवलंबून नसतात, असे वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याने जोडली जातात तेव्हा त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. खेळतो किंवा मित्रांसोबत, मित्रांसोबत बघा बरं का, मित्रांसोबत फिरावयास जातो. आता लक्षात घ्या बाळांनो, घडलं काय? पहिलं वाक्य सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. पहिलं वाक्य किंवा मित्रांसोबत फिरावयास जातो. आता तुम्ही हे बाकीचं काढून टाका, एवढं म्हणा मी मित्रांसोबत फिरावयास जातो. पहिला वाक्य असावं नसावं काही फरक पडत नाही. म्हणजे असे दोन स्वतंत्र केवळ वाक्य, स्वतंत्र साधे वाक्य, स्वतंत्र शुद्ध वाक्य एकत्र येऊन जेव्हा एकच वाक्य तयार होतं अशा वाक्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य. क्लिअर झालं का बाळांनो? संयुक्त वाक्य केव्हा म्हणतात मग लक्षात घ्या. दोन दोन प्रमुख, मुख्य, प्रधान स्वतंत्र वाक्य एकत्र येऊन एक वाक्य तयार होत असेल त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य या चार प्रकारामध्ये येतंय म्हणून याला म्हणायचंय बघा समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम या चारही प्रकारामध्ये येणारं वाक्य कोणतं असतं बाळांनो? मी रात्री जास्त वेळ अभ्यास केला म्हणून मला सकाळी जाग आली नाही. परिणाम झाला. बघा मला सकाळी जाग आली नाही हे एक वाक्य आहे. आणि रात्रीचं काय म्हटलं आपण? मी रात्री खूप वेळ अभ्यास केला. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला म्हणून मला सकाळी जाग आली नाही. आता असं वाक्य बाळांनो. मग पहिलं वाक्य काय घेतलं आपण? मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला असं हे वाक्य आहे. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला स्वतंत्र वाक्य, प्रमुख वाक्य. मग मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला म्हणून आता लक्षात घ्या बरं का,
मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला म्हणून मला सकाळी जाग आली नाही. आता लक्षात घ्या बाळांनो, मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला, स्वतंत्र वाक्य. परिणाम काय झाला? मला सकाळी जाग आली नाही. मग आता तुम्ही एवढंच म्हणले, मला सकाळी जाग आली नाही. मला सकाळी जाग आली नाही, स्वतंत्र वाक्य, काही फरक नाही पडत, एकटंच येते. मला सकाळी जाग आली नाही, मला सकाळी जाग आली नाही, मला सकाळी जाग आली नाही. केवळ वाक्य, स्वतंत्र वाक्य. आणि इकडं मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला, हे एक स्वतंत्र वाक्य. असे दोन स्वतंत्र वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आणि प्रधानत्व सूचकचे हे 4 प्रकार बाळांनो, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम, 4ही प्रकारचे आपण वाक्य घेतलेले आहेत. त्यांना या वाक्यांना म्हणायचं संयुक्त वाक्य. मग नेहमी लक्षात घ्या, संयुक्त वाक्य ओळखायचं असेल तर आधी प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार, त्यापैकी कोणता प्रकार आलेला आहे का बघायचं. समुच्चय आहे, विकल्प आहे, न्यूनत्व आहे की परिणाम, यापैकी एखादा असेल तर समजून चालायचं कोणतं वाक्य आहे, संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य हे 2 प्रधान वाक्यापासून तयार होतं, 2 साध्या वाक्यापासून तयार होतं, 2 केवळ वाक्यापासून तयार होतं. तुम्ही पटकन व्हिडिओ थांबवायचा आणि या ठिकाणी हे सविस्तर पद्धतीने बाळांनो तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. मी 10 सेकंदासाठी थांबणार आहे तुमच्यासाठी.